आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा भाई। आजा बंदे शरण राम की, फिर पाछे पछतावेगा। आता धरमदासजी मोठे प्रसन्न झाले की जसा मी विचार केला तसेच झाले. हे जिज्ञासू व मुसलमान महात्मा असूनही आणि आमच्या हिंदू धर्माच्या क्रियांना, साधनेला, भक्तीला याने पसंत केले. तर धरमदासजी परत सांगू लागले की सर्वात पहिल्यांदा गुरु बनवला पाहिजे. आणि तर परमात्मा म्हणाले, ठीक आहे, तर मी तुम्हाला गुरु बनवतो, मला दीक्षा द्या आणि ज्ञान सांगा. धरमदासजी सांगू लागले, असे नाही, मी तुम्हाला शिष्य नाही बनवू शकत, कारण शिष्य बनवणे घोर पाप आपल्या डोक्यावर घेणे असते त्या व्यक्तीचे. आमचे गुरुजी आहेत, तेच नाम देतात आणि तुम्हाला मी माझ्या गुरुजींकडून दीक्षा मिळवून देईन. परमात्म्याने सांगितले, मला कल्याण पाहिजे आणि कोणाकडूनही दीक्षा मिळवून द्या, परंतु त्याआधी मी माझ्या काही शंकांचं समाधान इच्छितो. जेव्हा माझ्या शंकांचे समाधान होईल तेव्हा मी तुमच्याबरोबर तुमच्या गुरुजींकडे चलून आणि दीक्षित होईन. तर धरमदासजी म्हणाले की बोला, काय शंका आहे? मी पहिले तर तुम्ही तुमची पूर्ण क्रिया सांगा, कोणकोणत्या क्रिया मला करायला लागतील. आता धरमदासजी बुद्धिमान होते आणि परमात्म्याच्या ज्ञानाने खूप काही परिचित पण होते, नियमांशी परिचित होते, ज्ञानाने तर नव्हते परिचित. तर त्याने सांगितले की बघा, मी आपल्याला क्रिया नाही सांगू शकत, मी सांगतो की मी कोणकोणत्या क्रिया करत आहे. एकादशीचे व्रत ठेवतो आम्ही, आणि रामकृष्ण आणि सीताराम, राधेश्याम, शंकर भगवान हे आम्ही गुरुजींनी आम्हाला नाम दिले आहे, तो जप करतो. आणि तीर्थांचे भ्रमण करतो, तीर्थस्नान करतो आणि आम्ही व्रत करतो. तर अशी क्रिया केल्याने आम्ही स्वर्गात जाऊ, आमच्या गुरुजींनी असे सांगून ठेवले आहे. तेव्हा परमात्म्याने म्हटले की तुमचे इष्टदेव कोण आहेत? की विष्णू भगवान, श्री विष्णू भगवान, नारायण. आणि श्रीमद भगवद्गीतेचे ज्ञान कोणी सांगितले? जसे की तुम्ही वाचत होतात, धरमदासजींनी सांगितले की श्रीकृष्णजींनी सांगितले, जे विष्णू अर्थात भगवान नारायणाचे अवतार आहेत. आणि हेच सर्व शक्तिमान आहेत, अखिल ब्रह्मांडाचे स्वामी आहेत, नायक आहेत, हेच परम ब्रह्म आहेत. तर परमात्म्याने म्हटले की तुम्ही आता गीता पाठ करत होतात. गीताजीमध्ये मी अजूनही काही संतांकडून ऐकलेले आहे. 18व्या अध्यायाच्या 62व्या श्लोकात गीता ज्ञानदाता स्वतः सांगत आहे की अर्जुन, तू सर्व भावाने त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेने तू परमशांतीला आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. तर तो परमात्मा तर त्या गीता ज्ञानदात्यापेक्षा वेगळा झाला धरमदासजी. आता धरमदासजींना जसा पाठ शिकवलेला होता त्या नकली गुरु धर्मगुरूंनी, तर तो म्हणे की नाहीजी, नाहीजी, कृष्णजी आपल्याबद्दल म्हणत आहेत, आपल्याबद्दल म्हणत आहेत. परमेश्वराने म्हटले, श्रीकृष्णजी विष्णू अवतार आहे. म्हणाला, बिलकुल, ते विष्णूजी श्रीकृष्ण रूपात देवकीच्या गर्भातून जन्मले होते. ठीक आहे. आणि गीताजीचे ज्ञान श्रीकृष्णाने दिले. म्हणाला, हो. आणि श्रीकृष्णजींचा जन्म होतो जसा विष्णूजींचा जन्म मृत्यू होतो की नाही? म्हणू लागले, नाही, हे तर अजरामर आहेत, सर्वेश्वर महेश्वर. तर शाश्वत स्थान
कशाला म्हणतात? धर्मदासजींनी म्हटले की शाश्वतचा अर्थ ज्याचा शेवट कधी नाही होत, सदा राहणारा. आणि तुम्ही श्रीविष्णूजीला अमर सांगता. गीताजीचे ज्ञान पण श्रीविष्णूजी अर्थात श्रीकृष्णजींनी दिले सांगता. बिलकुल सत्य आहे, धर्मदासजी म्हणाले. तेव्हा परमात्म्याने म्हटले गीताध्याय नंबर 4च्या श्लोक नंबर 5 व 9 मध्ये, गीता अध्याय नंबर 2च्या श्लोक 12 मध्ये, गीता अध्याय नंबर 10च्या श्लोक नंबर 2 मध्ये, तुमचा गीता ज्ञानदाता सांगतो, अर्जुन तुझे व माझे खूप जन्म झाले, तू नाही जाणत, मी जाणतो. तर हे अविनाशी कसे झाले महात्माजी? आता पुण्यात्म्यांनो, जसे तुम्हाला सांगितले होते की हे कळून चुकले की खरोखरच आपण चुकीची दिशा पकडून आहोत, परंतु हा मागचा रंग व अहम अभिमान ही काळाची चाल आहे. हे लवकर बरे नाही होत, परंतु परमात्म्याकडे असा हातोडा आहे, याने त्यांना ठीक करेल, मग याने कधीच गडबड नाही होणार. या प्रकारे परमात्म्याने अशा पद्धतीने त्याला प्रश्न केला, तो सुन्न झाला. तर परमात्म्याने म्हटले की तुम्ही तर अजरामर म्हणत आहात, यांचा तर जन्ममृत्यू होतो. आता आपण 7व्या अध्यायाच्या 29व्या श्लोकात वाचले की जी व्यक्ती जरा व मरणातून सुटका होण्यासाठी प्रयत्न करते ती त्या तत्ब्रह्मशी आणि सर्व अध्यात्माशी, सर्व कर्मांशी पूर्ण परिचित होते. अर्जुनाने विचारले 8व्या अध्यायाच्या पहिल्या मंत्रात, तो किम तद्ब्रह्म, की ते तद्ब्रह्म म्हणजे त्या परमात्म्याला जाणण्याने प्राणी केवळ इथून जन्म आणि मृत्यूच्या रोगातून सुटण्याचाच प्रयत्न करतो. ते किम तद्ब्रह्म, ते तद्ब्रह्म कोण आहे? मग गीता ज्ञानदाता 8व्या अध्यायाच्या 3ऱ्या श्लोकात सांगतो, तो परम अक्षर ब्रह्म आहे. तर हा गीता ज्ञानदात्यापेक्षा तर अन्य झाला. आता धर्मदासजी तर बिलकुल जसा साप हुंगून गेला ना, अशा स्थितीत आले, खूप सुन्न झाले. तर गीता ज्ञानदात्याहून कोणी अन्य भगवान आहे, ज्याला जाणल्यानंतर मग संसारातल्या कोणत्या वस्तूचा मोह नाही राहत. मग परमात्म्याने सांगितले की तुम्ही आता 8वा अध्याय वाचला. 8व्या अध्यायाच्या 5 व 7व्या श्लोकात गीता ज्ञानदाता अर्जुनाला म्हणत आहे की तू माझी भक्ती कर, मला प्राप्त होशील. गीताजीच्या अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 8, 9, 10 मध्ये लगेच म्हटले आहे की त्या परमअक्षर ब्रह्मची भक्ती करशील तर त्याला प्राप्त होशील. श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 13 मध्ये गीता ज्ञानदाता सांगतो आहे, माझे तर एक ओम अक्षर आहे. ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरण माम अनुस्मरण या प्रयाती त्यजन देहम स याती परमाम गतीम. मज ब्रह्मचा केवळ एक ओम मंत्र आहे, नथिंग एल्स, त्याच्या व्यतिरिक्त कोणताही नाही. आणि जो शेवटच्या श्वासापर्यंत याचे स्मरण करत शरीर त्याग करतो तो परमगतीला प्राप्त होतो. ओम पासून मिळणारी जी परमगती आहे त्याला प्राप्त होतो. परमात्म्याने म्हटले ओम पासून मिळणारी परमगती कोणती आहे? ब्रह्मलोक. गीता अध्याय नंबर 8च्या श्लोक नंबर 16 मध्ये सांगितले की ब्रह्मलोकपर्यंत सगळे पुनरावर्तीमध्ये आहेत, तिथे गेलेले प्राणी पण जन्म मृत्यूमध्ये येतात. तर ही गोष्ट त्या गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62च्या विषयी खरी नाही उतरत, की तुम्ही सांगत आहात की गीता ज्ञानदाता श्रीकृष्ण, परंतु श्रीकृष्ण नाही आहे. हा श्रीकृष्णाच्या आत तो काळ बोलत आहे, तरी पण ती बुद्धी तुमची तिथे नाही जाऊ शकत. यासाठी हे मानून चला की तुमचे श्रीकृष्णजी बोलत आहेत. तर ती स्थिती कशी प्राप्त होऊ शकेल? या तुमच्या ओम मंत्राने. ओमने तर ब्रह्मलोक प्राप्त होतो, ब्रह्म लोकात गेलेले प्राणी परतून येतात.
तर श्रीमद भगवद्गीता अध्याय नंबर 18च्या श्लोक नंबर 62 मध्ये सांगितलेल्या त्या वचनाच्या विपरीत गोष्ट होईल. अर्थात तुमचा भगवान ती गती नाही करू शकत, ते शाश्वत स्थान नाही प्राप्त करून देऊ शकत. शाश्वत म्हणजे जसे गीतेच्या अध्याय 15च्या श्लोक नंबर 1 पासून 4 पर्यंत 4थ्यात स्पष्ट केले आहे की तत्वदर्शी संतांकडून तत्वज्ञान प्राप्तीनंतर परमेश्वराच्या त्या परमपदाचा शोध केला पाहिजे, जिथे गेल्यानंतर साधक कधीच परतून संसारात नाही येत. आणि ज्या परमेश्वराने सर्व ब्रह्मांडाची रचना केली आहे, केवळ त्याचीच भक्ती करा, गीता ज्ञानदाता सांगत आहे. आणि तुमच्या भगवानाचे ओम नामाच्या जपाने ब्रह्मलोक प्राप्ती, ब्रह्मलोकात गेलेले प्राणी परत पुनरावर्तीमध्ये येतात, जन्ममृत्यू होतो. 8व्या अध्यायाच्या 8, 9, 10 मध्ये गीता ज्ञानदाता सांगत आहे, त्या परमअक्षर ब्रह्मला शरण जा, त्याची भक्ती करशील तर त्याला प्राप्त होशील. आणि त्या परमात्मा परमअक्षर ब्रह्मच्या मंत्राचे गीताध्याय नंबर 17च्या श्लोक नंबर 23 मध्ये सांगितले की ओम तत्सत इति निर्देशः ब्रह्मणः त्रिविधा स्मृतः. त्या सच्चिदानंद घन ब्रह्मच्या म्हणजे परमअक्षर ब्रह्मच्या मंत्राला मिळवण्याचा ओम तत्सत या 3 मंत्रांची मजुरी आहे. तर तुम्ही जी साधना करत आहात धर्मदासजी, एक पण गीतेतील नाही आणि गीताजीचा पाठ रोज करता. आता धर्मदासजी अत्यंत सुन्न झाला, परंतु अभिमान काळाची तरी पण काही ना काही राहिली आतून प्रेरणा. आता काळ प्रेरणेने त्याने म्हटले की हे जिंदा, तू मुसलमान आहेस, यामुळे तू आमच्या हिंदू देवतांबद्दल अशा गोष्टी करत आहेस त्यांच्याविषयी. तुला माहीत आहे, आम्ही कोणतीही जीवहिंसा नाही करत, आम्ही कोणाचा आत्मा दुःखी नाही करत. तू कशी गोष्ट सांगत आहेस? तू तर सर्व आमच्या देवतांचा अपमान केलायस. आता परमात्म्याने पाहिले की यांच्यात काळ आलाय. आता हा एक नाही ऐकणार तुझं, आपलं सगळ्यावर पाणी फिरेल. परमात्मा अंतर्धान झाले त्याच्यासमोरून, एकदम अदृश्य झाले, गुप्त. आता धर्मदासजी लागले पाहायला. त्याला तर घाम फुटला. धर्मदासजींनी विचार केला, होय, मी तर जुलूम केला. पाहते किती चांगले ज्ञान सांगत होते. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागविण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 या नंबरावर SMS करू शकता किंवा आम्हाला 7030303950 या नंबरावर WhatsApp देखील करू शकता.